स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता व 6वा हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच आता मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 36,000 रुपये तर एकंदरीत 18 हप्ते देण्यात आलेले आहेत। जो 19वा हप्ता आहे तो थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आतापर्यंत 18 हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देण्यात आले आहेत। एकंदरीत मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहू शकता आपण अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत। अधिकृत वेबसाईट आपल्याला दिसत आहे। या अधिकृत वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला या अधिकृत वेबसाईटचा इंटरफेस दिसेल। इथे आपल्याला काय करायचं आहे तर नवीन नोंदणी क्रमांक आहे आणि दुसरं म्हणजे EKYC आहे। तर एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे हा 19वा हप्ता जो आहे तो निश्चितच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्यासाठी काय काय कामे करायची त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। फक्त आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे हा 19वा हप्ता येण्यासाठी सुरुवातीस तुम्हाला काय काय कामे करायची ते या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत। दुसरं म्हणजे मित्रांनो आपण खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आपण इथं पाहू शकता इथं आपल्याला पर्याय दिसत आहेत। आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा आतापर्यंत 10,000 रुपये देण्यात आले आहेत। त्याचं पण स्टेटस काढणं गरजेचं आहे कारण की हप्ते जे आहेत ते मागे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपल्या सर्वांना माहित आहे कृषी मंत्री जे आहेत केंद्रीय कृषी मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि हप्त्याची तारीख सुद्धा निश्चित केलेली आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याची पण जो तारीख आहे तो जाहीर करण्यात आलेली आहे आणि 6वा हप्ता जो आहे तो थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला जे येणारा हप्ता तो कोणत्या बँक खात्यामध्ये येणार या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती घेणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो तुमची स्थिती जाणून घ्या, याच्यावर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल। तर त्या अनुषंगाने मित्रांनो दुसरं म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जे हप्त्याची EKYC आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्याचा स्टेटस काढल्याच्या नंतर काही जर प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 6वा हप्ता आहे तो 6व्या हप्त्याचं पण स्टेटस काढणं गरजेचं आहे, जेणेकरून स्टेटस काढल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला दिसून जाईल। तर त्या अनुषंगाने मित्रांनो ही कामे पूर्ण करायची आहेत। आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। आता दोन्ही योजनेचे पैसे एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येणार आहे। दुसरं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। तर त्या अनुषंगाने मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।